तर तुम्ही सांगत होता की अडकलात तुम्ही, खाली पडलात आणि मग तर तो एका झाडावर जाऊन मी असा तिन्ही वेळ त्या झाडावर जाऊन असा माझे पाय अशा तर मी बोंबलत तिथं पडलो आणि साहजिक आहे की त्या असं मी घसरत येऊन सगळीकडे ढुंगणार, फक्त लंगोटी आहे, बाकीच्याशिवाय काही कपडा नाहीये. हे आपले सगळे नाजूक भाग असतात न वापरता येणार आहे. इथं ते सगळे फराटे उठले, जखमा झाल्यात, रक्त आलंय. साहजिक आहे की शरीराच्या मर्यादाप्रमाणे थरथरही कापतोय. आणि एक जोरात आरोळी मारून दिली की नर्मदे हार. ही परिक्रमेची पद्धत आहे की अडचणीत आला तर नर्मदा नावाच्या बाईने हाक मारा. यावेळी हात पुढे आला तो आणि मला त्यांनी वरती काढलं. इतकं की असं सगळं लक्ष नव्हतं की हा काय प्रकार आहे, पण हे कळेस्तोवर हे पुढे निघूनच गेले. फक्त आतून ती जाणीव झाली की असा चेहरा होता, जखम होती आणि हे अश्वत्थामा. किस्सा ऐकून तर माहीतच होता की परिक्रमेत शूलपाणीत अडचणीत असल्या साधकाला म्हणजे परिक्रमावासीला हे मदत करतात. तेवढी मदत त्यांनी केली, निघून गेले पुढे. या संपूर्ण तुमचं जो आयुष्य आहे, तुम्ही ज्या भटकत आलेला आहे, कोणत्याही प्रकारचा विचार मागचा विचार तुम्ही करत नाही, त्या क्षणीचा विचार करता, काय राहिलं मागे, कशा प्रकारे चिंता, आज तुम्ही म्हणाला चिंता वाटत नाही. याच्यात जी दीक्षा तुम्ही घेतली शक्तिपात योगाची, त्याचा खूप मोठा वाटा आहे का? नेमकं काय आहे शक्तिपात योगाची दीक्षा? शक्तिपात दीक्षा म्हणजे शेवटी परत तेच सांगावं लागेल की शरीराचं जे का फाडून काही बघायचा प्रयत्न केला की तर हृदय, फुफ्फुस आहे, अमुक आहे, तमुक आहे. तर ही जी कुंडलिनी शक्ती आहे की त्याचं कबीरांनी, तुकारामांनी, विवेकानंदांनी, रामकृष्णांनी, सगळ्याच रमणांनी याच्यावर खूप ज्ञानेश्वराचा एक अध्यायच आहे. माझं लक्षात पहिल्यापासून काही राहत नाही, पण त्या पुस्तकात मी असा तो उल्लेख केला आहे की जय कुंडलिनी जगदंबा, जे विश्व कुंभाच्या सावली केली वगैरे जे काय ते. तर ही कुंडलिनी शक्ती ही गृहीत धरली आहे की इथं अमुक अमुक बारीक नागाचं वेटोळ घालून पिल्लू बसले आणि ते मान त्या जे वेटोळ त्याच्या आत घातली आहे त्यांनी. असं तर गुरु काय करतात की त्या आपल्या शक्तीने त्या पिलाला थोडं स्पर्श करतात आणि ते पिलू मान काढून असं बघायला लागतं आणि त्याला कळतं की इथून आता जो प्रवास करायचा आहे, याला आपण जे काही ब्रह्मरंध्र म्हणतो की आम्ही आमच्या विनोदाच्या ह्याच्यात म्हणतो की ते जे एकदा झाकण एकदा टॅनकण उघडून काढलं की झालं, सगळं संपलं कारभार, म्हणजे सगळं काही मिळालं तुम्हाला असं. तर ही कुंडलिनी शक्ती तिथून ही इथपर्यंत याचा प्रवास तिचा चालू होतो. परत बाकी शरीरात या गोष्टी तुम्हाला अशा दिसणार नाहीत, पण आपल्या शरीरात 72,000 नाड्या आहेत. त्या नाड्यांची शुद्धीकरण चालू होतं. आपण आपल्या संस्कृतीत गृहीत धरले की अमुक अमुक जन्म होतात, तमुक वगैरे, त्या जन्मातलं जे काही संचित भोगायचं राहिलंय पाप या अर्थाने, तर ती नाडी शुद्धीचा हा उद्योग चालू होतो शक्तीकडून. साडे की तिला अडथळे मिळतात पुढे जाण्यात त्या शुद्धीकरणाच्या ह्याच्यात. तर आपण एखाद्या जशी पाण्याची ट्यूब आपण पाणी देताना मध्ये दाबली तर ते ट्यूब अशी मागं हालचाल करायला लागते. तर ही साधनं अशी की सगळी इथं ऑटोमॅटिक काम आहे, आपल्याला काहीच करायचं नाही. आपण साधनाच्यावर डोळे मिटून बसा, जेव्हा डोळे उघडासे वाटतील तेव्हा डोळे उघडा, उठा, साधना संपली त्या वेळची पुरती. पण डोळे मिटून बसल्यानंतर ती जी ऑटोमॅटिक तिची काही क्रिया चालू होते, त्यामुळे ते शरीर जे आहे ते वर वर येण्याचा प्रयत्न करते आणि वरतून विरोध होतो, कारण ते पुढे तिला यायचं प्रवासात. त्यामुळे शरीराला कुठं असा पिंगा येतो, अमुक होतो, काही आसनं होतात किंवा कुठल्या तरी याच्यातली जी जागृतपणे आपल्याला काही संस्कृत भाषाच येत नाही किंवा माहीत नाहीये काही, हे सगळं उत्स्फूर्तपणे आतून यावं. म्हणजे साधनेतून उठल्यानंतर दुसरा माणूस म्हणलं की आसन करून दाखवा, मगाशी झालं होतं, तर ते काय आपल्याला आता येणार नाही. त्यामुळे याला आम्ही असं म्हणतो की इथे सगळी भोजनाची थाळी ऑटोमॅटिक सगळी आयतीच ठेवलेली आहे. तुम्ही फक्त जेवण करायचं, म्हणजे बसायचं आणि उठायचंय. बाकीच्या आपण म्हणतो की मन एकाग्र करा, अमुक करा, तमुक करा, हे या दीक्षेच्या ह्याच्यात नाहीये. आणि ही तिच्या प्रयत्नाने म्हणजे ग्रंथातून असं दिलं की ही जी शक्ती आहे कुंडलिनी शक्ती, हीच आई आहे. आणि ही एकदा ही दीक्षा दिल्यानंतर ही आई तुमच्या कलाकालाने हळूहळू तुम्हाला प्रवास करत तिथपर्यंत नेत शुद्ध करत 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 मोक्षापर्यंत नेऊन सोडते. त्यामुळे नंतर गुरुकडे जाण्याची आवश्यकता नाही. गुरुचं काही नंतर कामच नाही.
त्यामुळे या ह्याच्यातले खूप मोठमोठे असे सत्पुरुष आहेत की त्यांना एकदा दीक्षा मिळाली त्यानंतर त्या आयुष्यात तिकडे गेले नाहीत गुरुकडे. कारण ही दीक्षाच म्हणजे ही शक्ती स्वतः तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करते. त्यामुळे याच्यात माझ्याकडे येत जा, अमुक करू तमुक करू, फसायची भानगड नाही, अमुक नाहीये. अर्थात बाजार सगळीकडे आहे. या ह्याच्यात गावोगाव असे खूप लोक आहेत की आम्ही दीक्षा देतो, 500 घेतो, अमुक घेतो. त्यामुळे जेव्हा हा विचार जेव्हा सांगावा लागतो की बाबांनो कुठलाही गुरु हा दळीदळीच हवाय. कारण त्याला लोभ नाही, निष्कांचन नाही, त्याची निष्कांचन नाही, त्याची अट आहे. तेव्हा एखादा गुरु जेव्हा म्हणतो की बेटा आज जाओ मैं तेरे को दीक्षा देता है, फलाना फलाना दक्षिणा दे का अमुक पैसे दे, माझा तोंड जरा धड नाही. मी लोकांना सांगतो पायतान काढवून बडवत बसावं. कारण जो या दीक्षेसाठी पैसे मागतो म्हणजे कुठल्याही दीक्षेसाठी हा गुरुच नाही, हा व्यावसायिक बुवा आहे. यावर